ठाकरे गटातील 6 खासदार नुकतेच शिंदे गटात गेले. कारण दिले गेले निधी मिळत नाही. आता याच निधीची आम्ही पडताळणी केली तर त्यात एक धक्कादायक वास्तव समोर आलं. केंद्र सरकारकडून खासदारांना दरवर्षी कोट्यवधींचा निधी दिला जातो, परंतु गेल्या 3 वर्षात राज्यातील अनेक खासदारांचा निधी हा अखर्चित आहे. नगर जिल्ह्याचा विचार केला तर नगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांच्याबाबतची आकडेवारी तर अजूनच धक्कादायक आहे. गेल्या 3 वर्षात लंके यांना केंद्र सरकारकडून 14,70,00,000चा निधी मिळालाय, परंतु त्याहून धक्कादायक म्हणजे गेल्या 3 वर्षात त्यांचे एकही काम पूर्ण झालेले नाही. आता हे आम्ही सांगत नाहीये, तर सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय सांगते. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. वाकचौरे यांनाही 14,70,00,000चा निधी मिळालाय, परंतु खर्च झाला फक्त 5%. या दोन्ही खासदारांबाबत बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात अशी स्थिती सध्या दिसते. एक ना धड भाराभर चिंध्या असं नगरकरांचं झालंय. नेमकं काय चाललंय नगरच्या खासदारांचं हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24. नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. खासदार, त्यांचा निधी, निधीचा इतिहास आणि निधी खर्चण्याची पद्धत ही माहिती असल्याशिवाय आपल्याला आपल्या खासदारांचं प्रगती पुस्तक मांडता येणार नाही. म्हणूनच प्रथम आपल्याला खासदार निधीचा इतिहास अभ्यासावा लागेल. खासदारांना आपल्या मतदारसंघातील विकास कामे करता यावी म्हणून प्रथम 1993ला पंतप्रधान PV नरसिंहराव यांनी खासदारांना 5 लाखांचा निधी देण्याची घोषणा केली. या वर्षी प्रत्येक खासदाराला 5 लाख रुपये निधी दिला गेला, परंतु त्यानंतर मतदारसंघातील कामांची गरज ओळखून हा निधी वाढवण्याची मागणी पुढे आली. मग पुढच्याच वर्षी म्हणजे 1994ला या निधीत वाढ होऊन खासदारांना प्रत्येकी 1 कोटी रुपये दिले गेले. यात टप्प्याटप्प्याने वाढ होऊन 1998 साली 2 कोटी, 2011 मध्ये 5 कोटी रुपये दरवर्षी दिले जाऊ लागले. आजही खासदारांना दरवर्षी 5 कोटी रुपये दिले जातात, म्हणजेच एका खासदाराला त्याच्या कार्यकाळात 25 कोटी रुपये मिळतात. आता हा निधी थेट खासदारांच्या हातात येतो का? तर नाही. केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने या निधीबाबत काही नियम घालून दिलेत. त्या नियमानुसार प्रत्येक खासदाराला वर्षाला 5 कोटी रुपये मिळतात, परंतु हा निधी त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी किंवा आयुक्तांकडे दिला जातो. 2.5 कोटींच्या 2 हप्त्यात जिल्हा प्रशासनाकडे हा निधी जमा केला जातो. खासदाराने फक्त त्याच्या मतदारसंघातील कामे जिल्हा प्रशासनाला सुचवायची व त्यातून जिल्हा प्रशासनाने ती कामे करायची, असा हा नियम आहे. परंतु असेही काही खासदार आहेत जे वर्षभर काहीच काम सुचवत नाहीत. मग त्याच्या नावाने आलेल्या निधीचे काय होते? हा प्रश्नही अनेकांना पडतो. मग जे खासदार हा निधी त्या वर्षी खर्च करत नसतील तर तो निधी केंद्र सरकार पुन्हा त्यांच्याकडे घेत नाही. हा निधी त्या त्या जिल्ह्याच्या त्या जिल्हा प्रशासनाकडेच राहतो. पुढच्या वर्षी पुन्हा 5 कोटी रुपये मिळतात. मग मागच्या वेळचे अखर्चित 5 कोटी व पुढच्या वर्षीचे 5 कोटी असे 10 कोटी त्या खासदाराला खर्च करता येतात. आता यात अजून एक फायदा होतो. जो निधी अखर्चित राहतो तो केंद्र सरकारच्या संचित निधीमध्ये जातो. त्यावर जिल्हा प्रशासनाला व्याजही मिळते. जो तो खासदार त्याच्या त्याच्या कार्यक्षेत्रातील कामेच करू शकतो. हाही एक नियम आहे. चला, इथपर्यंत प्रत्येकाला समजलं असेलच. आता आपण आपल्या जिल्ह्याकडे येऊ. लोकसभेच्या निवडणुका 2024 साली झाल्या. आता 2026 साल सुरू आहे, म्हणजे नगर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांचे हे 3रे वर्ष आहे. हे दोन्ही खासदार अजून 2 वर्ष या पदावर राहतील. मग पहिल्या 3 वर्षात या दोन्ही खासदारांना तब्बल 14,70,00,000चा निधी आलाय. दक्षिणेचे खासदार निलेश लंके व शिर्डीचे आमदार भाऊसाहेब वाकचौरे या दोघांनाही हा निधी खर्च करण्यासाठी कामे सुचवायची असतात. आता या निधीतून नगर जिल्ह्यातील कोणती कामे होऊ शकतात? तर त्यांच्या मतदारसंघातील रस्ते, शाळा, पिण्याच्या पाण्याच्या योजना, सार्वजनिक आरोग्य केंद्रे, स्वच्छतागृहे, प्राथमिक शाळांच्या वर्गखोल्या, स्थानिक रस्ते व छोटे मोठे पूल अशी सार्वजनिक मालमत्तेची कामे या खासदारांनी करणे अपेक्षित होते. पण यापैकी झाले काय? तर काहीच नाही. 2024च्या निवडणुकीत भावनिक लाटेवर स्वार होत लंके यांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. त्यावेळी सर्वसामान्य व कामाचा खासदार अशी लंकेंची चर्चा झाली, परंतु पहिल्या 3 वर्षात निलेश लंके यांना एकही काम पूर्ण करता आलं नाही. हे आकडेवारीवरून दिसतं. गेल्या 3 वर्षात लंके यांना 14,70,00,000 रुपये मिळाले. या 3 वर्षात लंके यांनी आपल्या मतदारसंघातील 74 कामांची शिफारस केली. ही 74 कामं जिल्हा प्रशासनानं सुरू केली, परंतु त्यातील एकही काम गेल्या 3 वर्षात पूर्ण झालं नाही. लंके यांना जे 15 कोटी रुपये मिळाले त्यापैकी फक्त 1,53,00,000 रुपये लंके यांनी सुचवलेल्या कामांवर खर्च झाले. म्हणजे फक्त 10% निधी लंके यांना खर्च करता आला. विशेष म्हणजे जो 10% निधी लंके यांनी खर्च केला ती कामेही अपूर्णच आहेत.
शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याबद्दलही काही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. गेल्या 3 वर्षात त्यांनाही 14,70,00,000चा निधी आलाय. त्यांनीही जिल्हा प्रशासनाकडे 135 कामं सुचवली, परंतु त्यापैकी फक्त 3 कामं पूर्ण झाली. शिवाय त्यांच्या निधीतून फक्त 71 लाख रुपये खर्च झाले. म्हणजे वाकचौरे यांना फक्त 5% निधी खर्च करता आला. या दोन्ही खासदारांच्या कार्यक्षेत्रात अनेक विकास कामांची वाणवा आहे, परंतु फक्त भाषणात तरबेज असणारे हे खासदार विकास कामांना निधी खर्च करण्यात का अडकतात हे सामान्यांना समजलेले नाही. रस्ते, पूल, समाज मंदिरे, सभा मंडपे, क्रियांगणे, व्यायामशाळा, वाचनालय हे सगळं सहज शक्य असूनही हे दोन्ही खासदार का करत नाहीत, हाच खरा प्रश्न आहे. मित्रांनो, खासदार लंके व खासदार वाकचौरे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.